नमस्कार. इतिहासातनं काही गोष्टी इतक्या अविश्वसनीय असतात की त्या खऱ्याच वाटत नाहीत. आणि आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एक असं साम्राज्य जे चक्क गुलामांनी उभं केलं होतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ज्यांना एकेकाळी विकलं गेलं होतं, त्याच लोकांनी पुढे जाऊन भारतावर राज्य केलं. चला तर मग पाहूया ही अविश्वसनीय कहाणी. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का, की गुलाम म्हणून विकला गेलेला माणूस राजा कसा काय बनू शकतो? अहो, ही गोष्ट फक्त एका माणसाची नाहीये, तर अशा अनेक लोकांची आहे ज्यांनी आपलं नशीब स्वतःच्या हिमतीवर बदललं. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या संपूर्ण घराण्याची गोष्ट. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ना, ते काही साधेसुधे गुलाम नव्हते. ह्यांना मामलूक किंवा गुलाम म्हटलं जायचं. हे म्हणजे तुर्की वंशाचे खास प्रशिक्षित लष्करी गुलाम होते. त्यांना युद्धकला, घोडेस्वारी, अगदी प्रशासन कसं चालवायचं याचंही शिक्षण दिलं जायचं. त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती त्यांची निष्ठा, आणि याच निष्ठेच्या जोरावर ते सत्तेचा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले. तर ह्या अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात होते एका नायकापासून. त्याचं नाव कुतुबुद्दीन ऐबक. त्याचीच गोष्ट ह्या संपूर्ण घराण्याचा पाया आहे. जरा बघा, हा प्रवास अक्षरशः अविश्वसनीय आहे. लहानपणी आई-वडिलांनीच त्याला विकून टाकलं. तिथून तो एका काझीकडे गेला, जिथे त्याला लष्करी आणि भाषिक शिक्षण मिळालं. पुढे शासक मोहम्मद घोरीने त्याला विकत घेतलं, आणि त्याच्या कौशल्यामुळे तो घोरीचा भारतातील प्रतिनिधी बनला. आणि शेवटी 1006 मध्ये घोरीच्या मृत्यूनंतर तोच दिल्लीचा पहिला सुलतान बनला. विचार करा, गुलामी ते सुलतानपद. ही उंची आहे तब्बल 225 फूट. ही आहे कुतुब मिनारची उंची. ऐबकने आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून या भव्य मिनारचं बांधकाम सुरू केलं. खरं तर ही फक्त एका इमारतीची उंची नाहीये, ही उंची आहे गुलामीतून आलेल्या एका माणसाच्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्वप्नांची. त्याची राजवट तशी लहान होती, फक्त 4 वर्षांची. पण ह्या काळात त्याने खूप काही केलं. त्याने उत्तर भारतात मुस्लिम सत्तेचा पाया मजबूत केला, लग्नाचे संबंध जोडून आपलं राज्य सुरक्षित केलं, कुतुब मिनार आणि कुव्वतुल इस्लाम मस्जिदीचं बांधकाम सुरू केलं. एवढंच नाही तर विद्वान आणि कलावंतांनाही आश्रय दिला. म्हणजे एका मजबूत साम्राज्याची सगळी तयारी त्याने करून ठेवली होती. आता ऐबक नंतर येतो या कथेतील दुसरा महत्त्वाचा खेळाडू, इल्तुतमिश. आणि गंमत काय आहे माहितीये? इल्तुतमिश हा स्वतः ऐबकचा गुलाम होता. म्हणजे विचार करा, एका गुलामाने सुरू केलेलं साम्राज्य एका दुसऱ्या गुलामाने पुढे नेलं आणि त्याला खऱ्या अर्थाने स्थिर केलं. इल्तुतमिशने नुसतं राज्य नाही केलं, तर ते अक्षरशः घडवलं. सुरुवातीला त्याने आपले प्रतिस्पर्धी यल्दुज आणि कुबाचा यांना हरवून आपलं सिंहासन पक्क केलं. मग रणथंबोर, अजमेर, कनौज सारखे प्रदेश जिंकले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चेंगीस खानच्या नेतृत्वाखालचं भयंकर मंगोल आक्रमण त्याने यशस्वीपणे रोखलं. त्याच्या याच कर्तृत्वामुळे बगदादच्या खलिफाने त्याला सुलतान ए आझम म्हणजे महान सुलतान ही पदवी दिली. ही त्याच्या सत्तेवर एक प्रकारे आंतरराष्ट्रीय मोहर होती. पण इल्तुतमिश फक्त एक योद्धाच नव्हता, तो एक हुशार प्रशासकही होता. त्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे इक्ता प्रणाली, ज्यात त्याने साम्राज्याचे लहान लहान प्रांत पाडले, ज्यांना इक्ता म्हणत, आणि तिथे व्यवस्थापनासाठी सरदार नेमले. आणि दुसरी म्हणजे चाळीसा, म्हणजे त्याच्या 40 सगळ्यात विश्वासू गुलाम सरदारांची एक परिषद, जी त्याला सल्ला द्यायची आणि मदत करायची. आत्तापर्यंत आपण फक्त पुरुषांबद्दल बोलत होतो, बरोबर? पण आता या गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो, आणि एंट्री होते दिल्लीच्या सिंहासनावर बसणाऱ्या पहिल्या आणि शेवटच्या महिला शासकाची, रझिया सुलतान. हे बघा, इल्तुतमिशला चांगलं माहीत होतं की त्याचा मुलगा रुकनुद्दीन फिरोज राज्य करण्यासाठी अजिबात लायक नाही. तो कमकुवत आणि अकार्यक्षम होता. या उलट त्याची मुलगी रझिया, ती हुशार होती, न्यायप्रिय होती, आणि एक उत्तम शासक बनण्याची तिच्यात क्षमता होती. म्हणूनच इल्तुतमिशने तिलाच आपला वारस निवडलं. पण त्या काळातल्या सरदारांना एका बाईने आपल्यावर राज्य करणं हे अजिबात मान्य नव्हतं. पण रझिया काही मागे हटली नाही. तिने सगळ्या परंपरांना आव्हान दिलं. ती पुरुषांसारखे कपडे घालून घोड्यावर बसून सैन्याचं नेतृत्व करायची. सिंधपासून ते बंगालपर्यंत तिने आपला दबदबा निर्माण केला होता. तिने हे दाखवून दिलं की शासन करण्याची क्षमता स्त्री-पुरुषात भेद करत नाही. रझियाच्या दुर्दैवी अंतानंतर दिल्लीत पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आणि ही सगळी अस्थिरता संपवण्यासाठी आणखी एक माजी गुलाम पुढे आला. एक असा शासक ज्याने लोखंडी मुठीने राज्यात सुव्यवस्था आणली. त्याचं नाव होतं बलबन. बलबन कसा होता हे त्याच्या एकच वाक्यावरून समजतं. तो म्हणायचा, मी पृथ्वीवर देवाची सावली आहे. म्हणजे त्याचा स्पष्ट विश्वास होता की राजाचा अधिकार हा थेट देवाकडून मिळालेला आहे.
आणि त्याला आव्हान देण्याचा अधिकार कुणालाही नाही. आणि ही सत्ता टिकवण्यासाठी त्याने अत्यंत कठोर पावलं उचलली. त्याने तुर्की सरदारांची शक्ती पूर्णपणे मोडून काढली. दरबारात पर्शियन शिष्टाचार आणि वेशभूषा लागू केली. सैन्याची पुनर्रचना केली. जहागीरदारी पद्धत बंद करून सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेतली. आणि मंगोलांपासून राज्याचं रक्षण करण्यासाठी सीमेवर नवीन किल्ले बांधले. त्याचा एकच उद्देश होता, सुलतानच्या पदाचा दरारा कायम ठेवणं. पण म्हणतात ना, प्रत्येक उदयाला एक अस्त असतो. मग इतकं शक्तिशाली आणि वेगळं असलेलं हे गुलाम घराणं संपलं कसं? चला ते पाहूया. उत्तर खूप सोपं आहे. बलबनची जी सगळ्यात मोठी ताकद होती ना, तीच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी ठरली. संपूर्ण व्यवस्था त्याच्या एकट्याच्या व्यक्तिमत्वावर टिकून होती. तो गेल्यावर सगळं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. आणि हे सगळं किती झटपट घडलं बघा. बलबनच्या मृत्यूनंतर त्याचा नातू कैकुबाद सुलतान झाला, पण तो पूर्णपणे अकार्यक्षम ठरला. त्याच्याच वजिराने त्याची हत्या केली आणि बस, ज्या मामलूक किंवा गुलाम घराण्याची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबकसारख्या महत्वाकांक्षी व्यक्तीने केली होती, त्याचा असा दुर्दैवी शेवट झाला. तर मग शेवटी प्रश्न उरतोच, जास्त शक्तिशाली काय आहे? सम्राटाचा मुकुट की एका व्यक्तीची वर येण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती? गुलाम घराण्याची ही कथा आपल्याला हाच विचार करायला भाग पाडते. ऐबक, इल्तुतमिश, बलबन या सगळ्यांनी हेच दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली ना, तरी कौशल्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्यही शक्य करता येतं. त्यांचा वारसा फक्त इमारती किंवा लढायांमध्ये नाही, तर तो मानवी जिद्दीचा एक असा अध्याय आहे जो आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.